आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत। काल मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये रोड शो झालेला, त्या देखील सोबत होत्या। भाभी, मोठा अभूतपूर्व असा रोड शो काल अमरावतीमध्ये झाला। किती विजयाचा विश्वास वाटतो भाजपला अमरावती? आमच्यापेक्षा लोकांना जास्त विश्वास आहे या अमरावतीमध्ये, कारण मुख्यमंत्रीजींचे कामं आणि आपले आमदार जे त्यांच्यासोबत आहे आमचे, त्यांचे कामं पाहून लोकच विश्वास देत आहे की आम्ही तुमच्यासोबत आहे। काल असरुद्दीन ओवैसी आले होते, ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य केलं होतं की हिंदूंनी 4 मुलं जन्माला घातली, म्हणजे त्यांनी म्हटलं की तुम्हाला कोणी थांबवलं। दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांना देखील 6 मुलं आहेत, ते मोदी सोबत सत्तेमध्ये, असं त्यांनी वक्तव्य केलं। कसं आमचे मोहन भागवतजींनी म्हटलं होतं की 3 ते 4 मुलं आपण सगळे लोकांनी केलं पाहिजे। आणि ओवैसी साहेब जे अमरावतीत काल आले, त्यांना माझा एवढाच प्रश्न आहे की जे डेमोग्राफी पूर्ण देशाची, भारताची ज्या पद्धतीने घुसपेटी आहे बाहेरून येऊन, बांगलादेशची घुसपेटी आमचे वेस्ट बेंगॉलमध्ये, आमचे आसाममध्ये 200% यांची जी संख्या वाढलेली आहे, त्यावर जे मी बोललेली आहे त्याच्यावर तुम्ही भाष्य करा की जर येणाऱ्या काळामध्ये जनसंख्या नियंत्रण बिल जर आला तर तुम्ही त्याच्यावर सपोर्ट करणार की नाही करणार। यांना जेव्हा आपण विचारतो ते म्हणतात नाही आम्ही सपोर्ट नाही करत, आम्ही संविधानाला नाही मानत, आम्ही संविधानाला मागे ठेवू आणि कुराणला समोर ठेवू। जेव्हा हे पद्धतीचे भाषा करतात त्यांना विचारा की देश पहिले, संविधान पहिले की कुराण पहिले, तर यांचं उत्तर तुम्हाला माहीत पड़न। जो भारत माता की जय नहीं बोलता, जो वंदे मातरम नहीं बोलता, उन्होंने हमको सिखाना नहीं हमने क्या करना और क्या नहीं करना। इस देश में रहना है तो उस तरीके से रहना है जो बाकी लोग हिंदू लोग रहते हैं, नहीं तो जिनको ज़्यादा प्यार है वो पाकिस्तान जा सकता है। काल मोठ्या प्रमाणावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सभा मुंबईमध्ये झाल्या, त्यावेळेस फडणवीसांनी असं वक्तव्य केलं की मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता टीका केली की फडणवीस तुम्हीच हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं, असं म्हटलेलं आहे। आमचे उद्धव ठाकरेजी, जनाब उद्धव ठाकरेजी झालेले आहे आणि टोमणे देणारच उद्धव ठाकरेजी झाले। आता येणाऱ्या काळामध्ये बायासुद्धा हेच बसून चर्चा करतात की उद्धव ठाकरे जेव्हाही बोलतात ते फक्त टोमणे मारतात। तर यांना एवढंच सांगेन मी, तुम्ही जे प्रश्न विचारतात आहे की देवेंद्र फडणवीसजी हिंदू आहे की नाही आहे, या पूर्ण महाराष्ट्राची जनतानी त्यांना कौल दिला आणि त्यांना मुख्यमंत्री बनवला, हे उद्धव साहेबांनी विसरले नाही पाहिजे। आणि तुमची आज अशी परिस्थिती आहे की पूर्ण नगर परिषदमध्ये तुमचे सगळ्यात शेवटचे नंबरचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे, तर तुमची स्थान कुठे आहे? आणि जे हिंदुत्वाला मानणारे, जे भगवाला मानणारे, जे झेंडा घेऊन फिरणारे आहे ते आमचे देवेंद्र फडणवीसजी आहे। तर तुम्ही हे प्रश्न विचारू नका, कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर या महाराष्ट्राची जनतानी त्यांना मुख्यमंत्री बनवून दिलेलं आहे। घोटाळे करणाऱ्यांसोबत तुम्ही आहे असं देखील त्यांनी अजित पवारांना म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी अजित पवारांनी भाजप पक्ष वाढवावा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे। काय भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांनी तुमच्यावर केले त्यांच्यासोबत तुम्ही आहे असं त्यांनी अजित पवारांना म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी। मला वाटते की उद्धव ठाकरेजी काय बोलतात आहे, कसे बोलतात आहे, त्यांनी हे नाही म्हटलं की शेतकऱ्यांच्या मुलांसोबत आम्ही काय करणार आहे, त्यांचं भविष्य कसं बनवणार आहे। एवढे वर्ष BMC मुंबईमध्ये दरवर्षी पाण्यामध्ये मुंबईत कशी राहते, अंडर पाईपासमध्ये पूर्ण पाणी असं भरून राहते पावसामध्ये, तर त्याच्यामध्ये ते गड्डा कशा पडला, कुठे पैसे गेले, किती पैसे बनवले, दुकानदारे कशी चालू केल्या, 3 पिढ्यापासून उद्धव ठाकरे BMC मुंबईमध्ये होते, तर त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या। तुम्ही हे सांगू नका कोणाचा पक्ष कोणी वाढवायचा आहे, तुमच्या पक्षाची परिस्थिती काय आणि तुमचे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी सतरंज्या उचलल्या, आज त्यांची परिस्थिती तुम्ही पहा की तुम्ही घरातून नगराध्यक्षाच्या वेळी बाहेर नाही निघाले तर त्यांची आज परिस्थिती काय झालेली आहे। तर त्यांनी सल्ला देऊ नये, ज्यांचे स्वतःचे 40 आमदार सोडून पक्ष चालले गेले, कारण पक्षाचा नेता जर असा वागत असन तर लोक तिथे राहत नाही। आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसजींना तर अजिबात सांगू नये, 2दा मुख्यमंत्री आणि 1दा उपमुख्यमंत्री आले आणि या महाराष्ट्रीय जनतानी भरभरून प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दिलेला आहे। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर युवा स्वाभिमान देखील वेगळी लढतायत, तुम्ही भाजपकडनं लढतायत। रवी भाऊंचे जवळपास 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, दोघांनाही मोठा पक्ष वाढवायचा आहे, दोघांनाही उमेदवार निवडून आणायचे आहेत, कसा प्रचार असणार आहे? मी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पहिलेही सांगितलं आहे, मी एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे, ज्या पक्षातून मी खासदार झाली होती, ज्या पक्षावर ते 4थ्यांदा आमदार आहे, तर त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे, तर त्याच्यासाठी काम करत आहे। आणि मी ज्या पक्षासोबत आहे मी त्यांच्यासोबत इमानदारीने काम करत आहे। अनेक ठिकाणी आमने सामने देखील लढाया होणार आहेत, युवा स्वाभिमान वर्सेस भाजप महत्त्वाचं संपूर्ण मानलं जाते निवडणूक। परिवारच आहे, आमने सामने जरी राहिलो
तर परिवार म्हणूनच आम्ही आमचे इलेक्शन लढणार आहे. शेवटी नवरा बायको तर आहे ना घरी, तर मग पक्ष म्हणून बाहेर जेव्हा आम्ही लढू तर आमचे मर्यादा आणि आमचे भारतीय जनता पार्टीसोबत ते नेहमी राहिलेले आहे. तर आमचं प्रेम त्यांच्यासोबत आहेच, पण 10 दिवसासाठी ॲज ए भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून मी पक्षाला डेडिकेटेड आहे. त्यांनी सांगितलं की भाजपचा महापौर होईल, भाजपला आम्ही पाठिंबा देऊ. भाजपचंच महापौर होणार आहे आणि रवीजी पहिल्या दिवशीपासूनच हे म्हणत आहे की आम्ही काही असलं तरी आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि आम्ही नेहमी आमच्या पक्षांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्यांचं स्वागतच केलं आहे. नक्कीच ह्या नवनीत राणा होत्या. कॅमेरामॅन साईसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.